मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा चालकांचा आता परवाना रद्द होणार. परवान्यांची फेरपडताळणी करण्याबाबत आदेश देण्यात आलेत. रिक्षा परवाना घेतल्यानंतरही मराठी बोलता येत नसलेल्या चालकांची पुन्हा खातरजमा करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिलेत. त्यामुळे आता मराठी येत नसलेल्या रिक्षा चालकांच्या परवान्यांवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त होतीये. राज्यात विविध शहरांमध्ये शासनाकडून रिक्षा चालकांना परवाने अर्थात परमिट देण्यात आलं असून त्याच आधारे वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालविण्यास परवानगी दिली जाते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या नागरिकांनाच हे परवाने दिले जातात. मात्र काही दिवसांपूर्वी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने मिळविल्याचे प्रकरण उघड झाली आहेत. यात मीरा भाईंदर, वसई, विरार, ठाणे आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आता सर्व रिक्षा परवान्यांची पुनर्पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले असून 1 मे पर्यंत याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. विशेष म्हणजे या तपासणी दरम्यान संबंधित रिक्षा चालकाला मराठी बोलता येते का याचीही खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेत. प्रवाशांसोबत मराठीत संवाद न साधणे किंवा वाद घालण्याच्या तक्रारी वाढत असल्यानं अशा चालकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा चालकांना येत्या काळात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्र राज्यात रिक्षा चालकांना परवाना देताना मराठी भाषा येणं ही अनिवार्य अट आहे. प्रवाशांसोबत सुलभ संवाद साधण्याकरिता चालकांना मूलभूत मराठीचं ज्ञान आवश्यक मानलं जातं. स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याच्या धोरणांतर्गत हा नियम लागू करण्यात आला असून सर्व रिक्षा चालकांनी त्याचं पालन करणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.